तर आता आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिटेल बघितलं कॉमन मेरिट लिस्ट आलेली आहे DHSची. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की किती कॅन्डिडेट पास झालेले आहेत, किती कॅन्डिडेटने एक्झाम दिलेली, गव्हर्नमेंटचे किती, प्रायव्हेटचे किती. ठीक आहे, त्याच्यावरून तुम्हाला एक अंदाजा तरी आला असेल की बऱ्यापैकी आता म्हणजे कॉम्पिटिशन पण कमी झालेलं आहे. कारण त्याचं रिझन काय की मोस्टली प्रायव्हेटमध्ये खूप जास्त फरक दिसून आला. प्रायव्हेटमध्ये टोटल 27,000 मी सांगितलं तर लास्टमध्ये 27,114 कॅन्डिडेटनं एक्झाम दिली होती. पण त्याच्यापैकी फक्त पास कॅन्डिडेट झालेतच फक्त किती 3,159. ठीक आहे, 3,159च कॅन्डिडेट पास झालेत, म्हणजे जवळपास फक्त 11%, 11.65% एवढेच कॅन्डिडेट हे फक्त पास झालेले आहेत प्रायव्हेटमध्ये. तर गव्हर्मेंटमध्ये सेम. आता गव्हर्मेंटमध्ये जर सांगायचं म्हणलं तर गव्हर्मेंटमध्ये बघा, त्याच्यामध्ये पण गव्हर्मेंटमध्ये टोटल एक्झाम दिली होती 12,177. ठीक आहे, 12,177 कॅन्डिडेट्सनं एक्झाम दिली होती. त्याच्यापैकी पास झालेले आहेत 6,804 कॅन्डिडेट हे पास झाले आहेत, म्हणजे जवळपास किती 55%. ठीक आहे, 55.87% कॅन्डिडेट हे पास झालेले आहेत गव्हर्मेंटमध्ये. बाकी सर्व कॅन्डिडेट फेल आहेत. तर आता मेरिट जे लागेल ते एवढ्यामध्येच लागेल. ठीक आहे, आता मी त्याच्याबद्दल पुढे बोलू आपण, प्रोसेस काय असेल, पुढे प्रक्रिया काय होईल. पण कागदपत्र काय काय लागतील, तुम्हाला काय तयारी करून ठेवायची कागदपत्र पडताळणीबाबत ते बघू एकदा. आता ह्याच्यामध्ये बघा, हे जुनंच आहे DHSचं गट क ड संवर्गातील सरळ सेवा भरती. ठीक आहे, 4 तारखेचं आहे, जुनवालं आहे. पण त्याच्यामध्येच कागदपत्र पडताळणी आपण बघितलं होतं, सांगितलं होतं लास्ट टाईम, पण कागदपत्र पडताळणीसंबंधी सूचना दिलेल्या होत्या. ठीक आहे, हा वाला पार्ट कॉमन आहे, सोडून द्या. प्रत्येक वेळेस तेच आहे की की इतकी तारखेला एक्झाम झाली, एवढ्या सेंटरवर झाली, आन्सर की आली, हे झालं ते झालं. ठीक आहे, ते कॉमन द्या पार्ट सोडून, प्रत्येक तेच आहे त्याच्यात. ठीक आहे, मेन बघू आपण इथून पुढे गुणवत्तेनुसार. ठीक आहे, गुणवत्तेनुसार निवड झालेल्या त्यांना आगाऊ त्यांनी आधीही सांगितलं होतं की ॲडव्हान्समध्ये नोटीस इंटिमेशन देऊन सांगितलं होतं की कागदपत्र पडताळणीसाठी काय काय लागतील ते आपण रेडी करून ठेवण्यासाठी. ठीक आहे, कागदपत्र काय काय लागतील. तर त्याच्यानंतर पुढे उमेदवारांचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जातील त्यांचं काय होईल, आपलं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन, जसं DMRला झालं होतं सेम तसं हे हंगामी फवारणी जे आहे त्यांचं गव्हर्नमेंटच्या निकषानुसार होईल, ते सांगितलं आहे. आता पुढला पॉईंट बघा, कागदपत्र तपासणी जिल्हा विभाग स्तरावर पाडण्यात येईल. तर मी क्लिअरली सांगतो तुम्हाला, हे जिल्हा स्तरावर होत नाही. ठीक आहे, हे ZPचं जिल्हा स्तरावर चालतं, ZPचा आपला काही संबंध नाही. DHS जे आहे ते कम्प्लिटली डिव्हिजन वाईज विभाग स्तरावर ऑपरेट होतं. ठीक आहे, डिव्हिजन वाईज ऑपरेट होतं. तर त्याच्यामुळं याचं तुमची तपासणी ही प्रत्येक तुम्ही ज्या विभागामध्ये फॉर्म भरले ना तिथंच होईल तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तुम्ही ज्या विभागामध्ये फॉर्म भरला आहे त्या विभागाच्या डेप्युटी डायरेक्टर, ठीक आहे, त्यांच्या ऑफिसलाच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. ठीक आहे, मी याच्याबद्दल आता पुढे सांगतो एकदा कुठे काय काय होईल, पुढली प्रोसेस काय असेल. एकदा डॉक्युमेंट बघून घेऊ. कागदपत्र पडताळणी संबंधात ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन समिती अंतिम निर्णय घेईल. ज्या उमेदवाराकडे खालील कागदपत्रापैकी एखादे प्रमाणपत्र, जसं एक्झाम्पल आदिवास प्रमाणपत्र, ठीक आहे, डोमेसाईल उपलब्ध नसल्यास 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सदरील कागदपत्र नियुक्तीपासून 1 महिन्यात सादर करण्यात येईल, अन्यथा त्यांची नियुक्ती रद्द करण्यात येईल, असं तुम्हाला बॉन्ड पेपर लिहून द्यावं लागेल जर नसेल तुमच्याकडे डॉक्युमेंट तर. त्याच्यानंतर नेक्स्ट, तुम्ही जर कोणत्या आरक्षणाचा दावा करत असाल किंवा कोणतेही शैक्षणिक किंवा आरक्षणचं कुठलंही बोगस प्रमाणपत्र जर आढळून आलं तर नियुक्ती आधीच तुमचं रद्द करण्यात येईल. ठीक आहे, प्रतिज्ञापत्र तपासणीच्या वेळी सादर करायचे. ठीक आहे, कोणतंही तुमचं जर प्रमाणपत्र तुम्ही खोटं सादर केलं, शैक्षणिक असेल किंवा आरक्षणाचं असेल, बोगस किंवा खोटं आढळून आलं तर तुमची काय केली, नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येईल. फक्त नियुक्ती रद्द करण्यात येणार नाही तर बघा पुढे काय म्हणले, शासन सेवेसाठी कायमचा अपात्र करून, एक तर तुम्हाला कायमचा अपात्र करण्यात येईल गव्हर्नमेंट जॉबसाठी, वरून काय केलं जाईल, फौजदारी गुन्हा तुमच्यावर नोंदवण्यात येईल. त्याच्यामुळे कोणी बोगस किंवा खोटं प्रमाणपत्र सादर करू नका. ठीक आहे, नेक्स्ट बघू काय कागदपत्र लागतील. उमेदवाराचं नाव हे कागदपत्र तपासण्यासाठी तुम्हाला फॉर्म तिथे भेटेल, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पदनाम, अर्ज, बैठक क्रमांक लिहायचं आहे. ठीक आहे, हे त्यावेळेस फर्स्ट डॉक्युमेंट तुम्हाला जे रेडी करून ठेवायचे काय काय बघा, जन्मतारखेचं प्रमाणपत्र. त्याच्यासाठी काय लागेल, एक तर तुमचं जन्म प्रमाणपत्र म्हणजे बर्थ सर्टिफिकेट, किंवा बर्थ सर्टिफिकेट नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC, किंवा शालांत परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे तुमची सनद. हे त्यांनीपैकी तुम्हाला सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जात प्रमाणपत्र. कॅटेगरी, तुम्ही जर तुमच्या कॅटेगरीमधून अप्लाय केलं असेल, VJ, SC, ST, OBC, NT जे काही असेल तुमची कॅटेगरी, जर तुम्ही कॅटेगरीमधून अप्लाय केलं तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल. तुमचा जात प्रवर्ग लिहावा लागेल इथे. त्याच्यानंतर तुमची पोट जात, त्याच्यामध्ये काय आहे तुमचा सर्टिफिकेट नंबर. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी.
कास्ट व्हॅलिडिटी तुमचं इथं समितीचं नाव, प्रमाणपत्र क्रमांक, डेट लिहावं लागेल. कास्ट व्हॅलिडिटीचा काही प्रॉब्लेम नाही. तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही जॉईनिंग नंतर 6 मंथमध्ये 6 महिन्यामध्ये नंतर देऊ शकता. ठीक आहे, नसेल तरी काही प्रॉब्लेम येणार नाही कुणाला कास्ट व्हॅलिडिटीचा. त्याच्यानंतर नेक्स्ट, जाहिरात नमूद केल्याप्रमाणे उत्पन्न व प्रगत गटात मोडत नसल्याचे म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल. प्रमाणपत्र, दिनांक, इथं त्याचं व्हॅलिडिटी लिहायची. आता नॉन क्रिमिनल कोणाला लागेल? ज्यांच्या कास्टला, कॅटेगरीला नॉन क्रिमिनल आहे त्यांनाच फक्त, जसं OBCला, NTला. ठीक आहे, तर त्यांना ज्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल आहे त्यांच्यासाठीच फक्त हे ॲप्लिकेबल राहील. त्याच्यानंतर नेक्स्ट, आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल तुमचं. ठीक आहे, त्याच्याबद्दल डिटेल्स इथे लिहायची. त्याच्यानंतर नेक्स्ट, जाहिरात नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता SSC HSC म्हणजे तुमचं 10th 12th पदविका, तुमचं जे ग्रॅज्युएशन झालं आहे किंवा डिप्लोमा झाले ते, पदव्युत्तर, पोस्ट ग्रॅज्युएशन काही झालं असेल ते, आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर काही एज्युकेशन झालं असेल तुमचं तर ते सर्व इथं मेन्शन करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट, म्हणजे डॉक्युमेंट काय रेडी करून ठेवावं लागतील तुम्ही बघा. 10चे लागतील, 12चे लागतील, तुमचं डिप्लोमा डिग्री जे झाले ते, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते, किंवा अन्य जे काही एज्युकेशन असेल तुमचं ते. नेक्स्ट, अनुभवाचे प्रमाणपत्र जाहिरात, हे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. ठीक आहे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी नाही. मी स्टाफ नर्ससाठी बोलतो आहे फक्त. अदर पोस्टसाठी असेल तर तुम्ही त्या पोस्टप्रमाणे बघा. मी स्टाफ नर्सचं बोलतो आहे. नर्सिंगसाठी एक्सपिरियन्स मॅन्डेटरी नव्हता कंपल्सरी, त्याच्यामुळे नसला तरी चालते, काही प्रॉब्लेम येणार नाही. जर असेल तर ठीक आहे, इथं पदाचं नाव, कालावधी तुम्ही कधीपासून केला, कोणत्या संस्थेत केला, ती खाजगी होती, शासकीय होती, निमशासकीय, पेमेंट किती होता. ठीक आहे, असेल तर लिहा, काही प्रॉब्लेम नाही लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ते मॅन्डेटरी नाही, ते काही काउंट पण केलं जाणार नाही, काही नाही. त्याच्यामुळे ह्या 7व्या पॉईंटचा नर्सिंगसाठी तरी काही उपयोग नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे काही फरक नाही पडणार. नेक्स्ट, रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी लागेल. रजिस्ट्रेशन नर्सिंग काउन्सिल, फार्मसी काउन्सिल, डेंटल काउन्सिल. ठीक आहे, आता यांनी स्पेसिफिकली सांगितलं आहे, तुम्ही लास्ट व्हिडिओ पण मी सांगितलं होतं. पुन्हा नंतर नको म्हणायला की फक्त नर्सिंगवाल्यासाठी आम्हाला सांगितलंच नव्हतं. ठीक आहे, सगळे जे मेडिकल फील्डमध्ये नर्सिंग असेल तर नर्सिंग काउन्सिलचं, फार्मसीवाल्यांचं फार्मसी काउन्सिलचं, डेंटल काउन्सिल, ऑक्युपेशनल, फिजिओथेरपी, ज्या त्या डिपार्टमेंटने आपापल्या काउन्सिलकडे नोंदणी केलेलं प्रमाणपत्र लागेल. ठीक आहे, रजिस्ट्रेशन पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही इथे रजिस्ट्रेशन नंबर, डेट, व्हॅलिडिटी ते लिहायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट, मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र म्हणजे MSCIT. ठीक आहे, हे MSCIT पण सर्वांसाठी आहे, कंपल्सरी आहे. पण असं नाही की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनलाच लागेल. नसेल काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही 2 वर्षामध्ये, जॉईनिंग नंतर 2 वर्षामध्ये कधीही ते काढून देऊ शकता. तर MSCIT नसेल तर नंतर पण देऊ शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट, समांतर आरक्षणाचा जर तुम्ही कुठला बेनिफिट घेताय, समांतर आरक्षण असेल तुमचं, जसं अंशकालीन असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, अनाथ. ठीक आहे, यापैकी नमूद केले तर तुमच्या सक्षम प्राधिकाऱ्यांनी म्हणजे व्हॅलिड सर्टिफिकेट पाहिजे. अंशकालीन कर्मचाऱ्याचा अनुभवाचे संयोजनाचे कार्यालयाकडील प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त. ठीक आहे, यांच्या सर्वांच्या काय तुमच्या नोंदी पाहिजे प्रॉपर. ठीक आहे, अधिकाऱ्याची स्वाक्षरी, नामनिर्देशित केलेले प्रमाणपत्र, खेळाडू असेल तर प्रमाणपत्र राष्ट्रीय स्तरावरचं आहे का राज्य स्तरावरचं आहे. ठीक आहे, आणि त्याचं नोंद झालेली पाहिजे, आधी त्याचं व्हेरीफाय झालेलं पाहिजे ते सर्टिफिकेट. आणि माजी सैनिकाचं जिल्हा सैनिक बोर्डात नाव नोंदणी केल्याचं प्रमाणपत्र व डिस्चार्ज बुक. तर हे सर्व गोष्टी लागतील जर तुम्ही समांतर आरक्षणाचा बेनिफिट घेताय तर. आणि जर घेत असाल तर त्याची इथं माहिती मेन्शन करायची, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र म्हणजे स्मॉल फॅमिली. ठीक आहे, हे आपण डेमाच्या वेळेस पण बघितलं होतं. ते काही नाही, एक फॉर्मॅट आहे, जस्ट हाताने भरून द्यायचा आहे. त्याच्यानंतर अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्याचा पुरावा, ॲड्रेस प्रूफ कुठला आहे, तुमचा आधार कार्ड वगैरे. ठीक आहे, स्वतःचा फोटो असलेलं ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, कुठेही चालेल, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासबुक, मतदान कार्ड. त्याच्यानंतर एक स्वतःचे पासपोर्ट साईजचे 2 फोटो. आणि जर नाव बदललं असेल, नावात जर चेंज असेल तर काय लागेल, त्याचं गॅजेट, किंवा विवाहामुळं जे मॅरिड लग्नानंतर काही फिमेलचं नाव चेंज करतात तर ते तसं असेल तर गॅजेट लागेल त्याच्या संदर्भात. तर इतके डॉक्युमेंट्स आहेत, एवढे तुम्हाला डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे आहेत. मोस्टली प्रायव्हेटवाले तर जे आहेत त्यांनी सर्वांनीच ऑलमोस्ट रेडी करून ठेवा, कारण तुमचे पासच खूप कमी कॅन्डिडेट झालेले आहेत. आता काही क्वेश्चन आले होते तर मी ते क्वेश्चनचे काही तुम्हाला एक आन्सर सांगतो. एक तर DHSचं मला एक क्वेश्चन विचारत होते सारखं की डिस्ट्रिक्ट वाईज लिस्ट पडतील का, कसं नाही पडत. ठीक आहे, DHS मी क्लिअरली सांगतो, DHS हे डिव्हिजन वाईज ऑपरेट होतं. मी आधी सांगितलं तुम्हाला, डिव्हिजन वाईज तुम्ही ज्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरला आहे तुमचा फॉर्म त्याच डिव्हिजनमध्ये राहणार. ठीक आहे, आता जसं एक्झाम्पल हे बघा, हे तुमचे डिव्हिजन, मी लास्ट व्हिडिओमध्ये पण हे तुम्हाला दाखवलं होतं, हे तुमचे
डिव्हिजन आहेत फॉर्म भरलेले आणि पुढे मी वॅकन्सी पण लिहिल्या होत्या की 90% फिमेलला गव्हर्नमेंटला किती, प्रायव्हेटला किती, मेलला किती, फिमेलला किती. ठीक आहे, पुण्याच्या आहे हे डिव्हिजन आहेत. तर हे टोटल आपले हे बघा 8 आपलं 7 डिव्हिजन, 7-8 जे काय आपले डिव्हिजन आहेत ते डिव्हिजनच्या इथं वॅकन्सी लिहिलेल्या होत्या मी. तर ह्याच्यापैकी बघा तुम्ही जे आता ह्याच्यामध्ये जर फॉर्म भरला असेल ठाणे डिव्हिजनमध्ये, एक एक्झाम्पल सांगतो, ठाणे डिव्हिजनमध्ये, तर तुमची पोस्टिंग ही ठाणे डिव्हिजनमध्येच होईल. तुम्ही ठाण्यामधून तुम्ही पुणे डिव्हिजनमध्ये, तुम्हाला ठाण्यामधून पुणे डिव्हिजनमध्ये नाही जाता येणार. ठीक आहे, आणि किंवा नाशिकमधून तुम्ही पुणेमध्ये, ठाणेमध्ये असं नाही होत. जसं DMRचं होतं, तुम्ही एक्झाम दिली त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राचा प्रेफरन्स विचारला. DHSमध्ये तसं नाही होत. तुम्हाला प्रेफरन्स विचारतील पण त्या डिव्हिजन पुरतात. समजा तुम्ही पुणे डिव्हिजनमध्ये फॉर्म भरला आहे तर तुमचं पुणे डिव्हिजन पुरतंच मर्यादित राहील. तुमचा ह्या बाकीच्या डिव्हिजनचा, बाकीच्या जागेचा काही संबंध नाही. तुम्ही त्या डिव्हिजनमध्ये जाऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या डिव्हिजनमध्ये राहील. त्याच्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट का प्रायव्हेट, त्याच्यामध्ये पण तुम्ही जर गव्हर्नमेंटचे असाल तर तुमचा फक्त गव्हर्नमेंट जागेसाठीच विचार केला जाईल. प्रायव्हेटच्या जागेचा तुमचा संबंध नाही. जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये अप्लाय केलं तर गव्हर्नमेंट जागेचा संबंध आहे. तुम्ही ज्याच्यामध्ये अप्लाय केले त्याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंट की प्रायव्हेट. एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. समजा तुम्ही जर गव्हर्नमेंट जागेमध्ये अप्लाय केलेला आहे, समजा पुणे डिव्हिजन घेतला पण तुम्ही गव्हर्नमेंट जागेमध्ये अप्लाय केले, तर तुमचा ह्या प्रायव्हेट जागेच्या ह्या 84 जागा गेल्या, ह्याचं काही घेणदेण नाही. ह्या पण प्रायव्हेट जागेचं काही घेणदेण नाही, प्रायव्हेट जागेचं काही घेणदेण नाही. राहिल्या किती? 84 आणि 19. तुम्ही जर फिमेल कॅन्डिडेट असाल तर तुमच्यासाठी 84 आहेत, मेल कॅन्डिडेट असाल तर 19. आता असं होणार नाही की एखादा मेल कॅन्डिडेट आहे तर मेल कॅन्डिडेट आहे तर त्याच्यासाठी पण बघा, मेल कॅन्डिडेट असेल तर ह्या फिमेल जागेचा संबंध नाही, फक्त 19 जागा राहतील त्याच्यासाठी. आणि जर एखादा फिमेल कॅन्डिडेट आहे तर ह्या मेल जागेचा काही संबंध नाही, त्यांचा फक्त ह्या 84 जागेसाठी विचार केला जाईल. ठीक आहे, तर असं जर म्हणजे मला काही ह्याच्या रिलेटेड क्वेश्चन विचारत होते की मेल फिमेलचं, तर तेच बघा तुम्ही जर मेल असाल तर तुमचा फिमेल जागेचा संबंध नाही, आणि जर फिमेल असेल तर तुमचा या मेल जागेशी काही संबंध नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं आता जरी समजा यामध्ये असाल, तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये पुण्यामध्ये फॉर्म टाकला आहे. ठीक आहे, तर ज्या पण कॅन्डिडेट्सने, ठीक आहे, गव्हर्नमेंट फिमेल आहे त्याच्यामुळे ह्या बाकीच्या जागा उडल्या सगळ्या. ठीक आहे, आता फक्त ह्या 84 जागेसाठी त्या कॅन्डिडेटचा विचार केला जाणार आहे. तर ह्या 84 जागेमध्ये तर ज्या कुणाचा विचार केला जाईल, ज्या कॅन्डिडेटने फक्त पुणे डिव्हिजनमध्ये फॉर्म भरला आहे, फक्त त्या कॅन्डिडेट्सचाच आणि फक्त फिमेल कॅन्डिडेट्सचाच, आणि त्यापैकी फक्त ज्यांनी गव्हर्नमेंटला अप्लाय केले फक्त त्याच कॅन्डिडेट्सचा विचार केला जाणार. बाकी सर्व कॅन्डिडेट्स इथं विचार केला जाणार नाही. तुमचा विचार तुमच्या डिव्हिजनमध्ये तुमच्या जागेवर केला जाईल, तुमच्या विभागामध्ये, तुमच्या कॅटेगरीमध्ये. ठीक आहे, तर हे समजून घ्या. तर टोटल एवढे कॅन्डिडेट आहेत मी तुम्हाला सांगितलं की प्रायव्हेटचे 5 कॅन्डिडेट आहेत 3159. ठीक आहे, तर आता 3159 काय सगळे एकाच डिव्हिजनला फॉर्म भरलेले नाहीत, हे पूर्ण महाराष्ट्रातले मिळून एवढे 5 कॅन्डिडेट आहेत. त्याच्यापैकी समजा जर पुण्याच्या गव्हर्नमेंटमध्ये पुणे डिव्हिजनमध्ये फॉर्म भरलेले कॅन्डिडेट असतील समजा 500, एक एक्झाम्पल सांगतो आहे, 500 जर कॅन्डिडेट आहेत तर ह्या 3159 जागेचा काही संबंध नाही, फक्त ह्या 500 कॅन्डिडेटचा विचार केला जाणार पुणे डिव्हिजनमध्ये. त्याच्यापैकी पण तुम्ही जर गव्हर्नमेंट कॅन्डिडेट आहेत तर ह्या प्रायव्हेट जागा कटल्या. ठीक आहे, यांचा संबंध नाही. मग ह्या 500मध्ये पण जे प्रायव्हेटचे कॅन्डिडेट होते ते पण उडाले. तुमचे समजा गव्हर्नमेंटचे 100 कॅन्डिडेट असतील, त्या 100 कॅन्डिडेटचाच फक्त विचार केला जाणार. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये पण ह्या 100 कॅन्डिडेटमध्ये पण समजा मेल कॅन्डिडेट 10 आहेत आणि फिमेल 90 आहेत. ठीक आहे, मेल 10 आणि फिमेल 90, तर फक्त ह्या फिमेलच्या ज्या जागा आहेत त्याच्यासाठी ह्या 90 कॅन्डिडेट्सचाच विचार केला जाणार ह्या 84 जागेसाठी, आणि या 10 कॅन्डिडेटचा विचार केला जाणार या 19 जागेसाठी. ठीक आहे, मी डिवायडेशन सांगतो आहे कसं आहे, इतकेच फॉर्म पडलेत असं नाही, मी जस्ट एक उदाहरण देऊन सांगतो आहे की कसं होतं. ठीक आहे, हे झालं प्रोसिजर. आता याच्या पुढे सांगतो की आता पुढील प्रोसिजर काय राहील. आता तुमची डिव्हिजन वाईज लिस्ट पडेल. ठीक आहे, डिव्हिजन वाईज तुमची लिस्ट पडेल, सिलेक्शन लिस्ट. तर तुमचं ज्या डिव्हिजनला सिलेक्शन झाले तिथं सिलेक्शन लिस्ट पडेल, तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवतील. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेलं मी, आता चेंजेस इथून पुढे काही होऊ शकतील. ठीक आहे, आता जसं DMRची पण प्रोसेसच्या आधी जशी झाली नव्हती तशी आता चेंज झाली, थोडे बहुत चेंजेस झालेले आहेत. तर प्रक्रियेमध्ये चेंजेस होऊ शकतात, पण मी आत्तापर्यंत झालेली प्रोसिजर सांगतो तुम्हाला की कशी होते. तर डिव्हिजन वाईज लिस्ट पडते. डिव्हिजन वाईज लिस्ट पडली, ऑदर डिव्हिजनचा काही संबंध नाही. जेवढे कॅन्डिडेट तुमच्या डिव्हिजनमध्ये आहेत, समजा 1000 कॅन्डिडेट आहेत, तर फक्त हे 1000 कॅन्डिडेट्सला त्या डिव्हिजनमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवणार. समजा तुमचं डिव्हिजन असेल, पुणे डिव्हिजन असेल, आणि पुणे डिव्हिजनमध्ये जर 100 कॅन्डिडेट्स आपलं 1000 कॅन्डिडेट्सने फॉर्म भरलेला आहे,
तर ठीक आहे, या 1000 कॅन्डिडेट्सपैकीच सिलेक्शन लिस्ट लागेल. तर जेवढी काही सिलेक्शन लिस्ट असेल तर ती डिव्हिजन वाईज तुमची सिलेक्शन लिस्ट लागेल. त्याप्रमाणे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवतील. आत्तापर्यंत झालेली प्रोसिजर तर अशीच आहे. DMR सारखं इलिजिबल, नॉट इलिजिबल, आधी DV करणार, त्याच्यानंतर इलिजिबल, नॉट इलिजिबल अशी लिस्ट लावणार, असं काही नव्हतं. ठीक आहे. DHS काय करतं, क्लिअरली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवतं. ज्या दिवशी तुम्ही आलात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्याच दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेणार. डॉक्युमेंट जर क्लिअर असतील ऑन द स्पॉट तुम्हाला ऑर्डर देतात. ठीक आहे, ऑन द स्पॉट डॉक्युमेंट क्लिअर आहेत, कमिटी चेक करणार, डॉक्युमेंट क्लिअर आहे, हां चला नेक्स्ट स्टेपला. पुढली स्टेप काय राहील, पुढे जायचं, सर्व डॉक्युमेंट क्लिअर आहेत तर एक बसलेले असतील डेप्युटी डायरेक्टर वगैरे सर्व असतील. डिव्हिजनला डेप्युटी डायरेक्टर असतात. ठीक आहे, आरोग्य उपसंचालक असतात. तर ते असतील तिथं तुमच्यासमोर स्क्रीन असेल. त्या डिव्हिजनमध्ये जेवढे गाव आहेत किंवा जेवढ्या व्हॅकन्सी आहेत, ठीक आहे, त्या डिव्हिजनमध्ये जसं एक एक्झाम्पल, एका डिव्हिजनमध्ये समजा लातूर डिव्हिजन घेऊ. लातूर डिव्हिजनमध्ये किती येतं, 4 जिल्हे येतात. लातूर, बीड, उस्मानाबाद, ठीक आहे, म्हणजे ज्याला धाराशिव म्हणतो आपण, ठीक आहे, उस्मानाबाद आणि नांदेड, हे 4 जिल्हे येतात. तर तुम्हाला या 4 जिल्ह्यामध्येच तुमची पोस्टिंग पडेल. तुम्हाला या डिव्हिजनच्या बाहेर जाता येत नाही. ठीक आहे, मी पुण्याचा आहे, मी मुंबईचा आहे, ते तुम्ही जर लातूर डिव्हिजनमध्ये फॉर्म भरला ना, संपला विषय, तुम्हाला दुसरीकडे नाही जाता येणार. आता तुम्हाला ह्या 4 जिल्ह्यापैकीच पोस्टिंग पडेल. मग तिथे गेल्यानंतर तुम्ही काय करणार, तुम्हाला आता हे जिल्ह्याचा काही संबंध नाही, जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशनसाठी सांगतो आहे. तिथं काय करतील, ज्या व्हॅकंट जागा असतील तेवढंच तुम्हाला दाखवले जाणार. समजा एक उदाहरण आपण लातूर डिस्ट्रिक्टचं घेतलं, याच्यामध्ये तर तुम्हाला दाखवतील की समजा एक्झाम्पल ह्याला आपले बीड सिव्हिलला समजा 15 जागा आहेत. त्याच्यानंतर दुसरं की समजा एखादं ह्याच्यामध्ये धाराशिवमध्ये, ठीक आहे, धाराशिवमध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे किंवा सबसेंटर आहे, आपलं सबसेंटर म्हणतो डिस्ट्रिक्ट हेल्थ सेंटर आहे, तर तिथे तुमच्या समजा 10 जागा आहेत. तर असं तुम्हाला लिस्ट दिसेल. तुम्हाला तिथं चूज करायचं असतं फक्त, की तुम्ही जर म्हणले हां मला 1 नंबर हे पाहिजे, बीडमध्ये पाहिजे मला, तर लगेच तुमची तिथं लगेच ऑन द स्पॉट ऑर्डर तयार करतात. लगेच डायरेक्टर सही करतात, तुम्हाला ऑर्डर देतात. ठीक आहे, तुम्ही इमिडिएटली जाऊन जॉईन होऊ शकता. ऑन द स्पॉट सगळी प्रोसेस होते DHSची. DMR सारखं इतकं लांबणीवर पडत नाही. आत्तापर्यंत अशीच झालेली आहे. काही कारणास्तव समजा आता हे प्रोसेस थोडी चेंज केली, जसं हे TCS आल्यापासून जर काही प्रोसेस चेंज केली, लिस्ट लावायची असेल त्यांना इलिजिबल, नॉट इलिजिबल, ते वाढेल प्रोसेस. ठीक आहे, ती वेगळी गोष्ट आहे. हां, एक प्रोसेस कॉमन असते, जसं जे स्पेशल रिझर्वेशनवाले येतं, जसं स्पोर्ट असेल किंवा हे असतील, प्रोजेक्ट अफेक्टेड असतील, तर त्यांचे सर्टिफिकेट व्हेरीफाय होईपर्यंत ते ऑर्डर देत नाहीत. ते सेम प्रोसेस आहे. ठीक आहे, जशी DMRमध्ये ते तुमचे सर्टिफिकेट आधी व्हेरीफाय होतात. ठीक आहे, बाकीच्यांच्या ऑन द स्पॉट ऑर्डर देतात, लगेच जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, एका दिवसात प्रोसेस होते. ठीक आहे, 1 डे, एका दिवसात इमिडिएट प्रोसेस होते DHSची. त्याच्यामुळं DHSची प्रोसेस कदाचित DMRपेक्षा पण फास्ट होऊन जाईल. काही कॅन्डिडेट्सचे आता दोन्हीकडे सिलेक्शन झालेलं आहे, DMRला पण झालेलं आहे, DHSला पण झालेलं आहे. तर तुम्ही आधीच चूज करा. ज्यांचं DMRला सिलेक्शन झाले आहे ते जर DMRला जॉईन करणार असतील तर DHSला DV वगैरेला जाऊ नका. ठीक आहे, म्हणजे दुसऱ्याची एक जागा जाण्यापेक्षा ठीक आहे जाऊ नका. ते ज्याचा पर्सनल चॉईस आहे. पण एक सांगतो तुम्हाला, कारण DHSची प्रोसेस DMR एवढी लांबणीवर नाही पडत. ते एका दिवसात ऑर्डर देतात. त्याच्यामुळं ऑन द स्पॉट ऑर्डर देत असल्यामुळं जर त्यांनी आता DVसाठी बोलवलं डिव्हिजन वाईज, तर इमिडिएटली ऑन द स्पॉट तुम्हाला ऑर्डर देतील आणि जॉईनिंग होतील. इकडं आणखीन DMRच्या भरपूर ऑर्डर पडणं बाकी आहे. ठीक आहे, तर आधी चूज करा तुम्ही. जर लिस्ट आल्यानंतर, आत्ताच नाही, DHSची अजून लिस्ट यायची, DHSची लिस्ट आल्यानंतर डिव्हिजन वाईज जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर DMR की DHS आधी चूज करा. ठीक आहे, जस्ट त्याचा पर्सनल चॉईस आहे, बघा तुमच्या ह्याच्यानं. तर अशी प्रोसेस असेल पुढली. तर तुम्ही ना डिव्हिजन नाही चेंज करू शकत. हे मगापासून खूप जण विचारत होते डिव्हिजनचं, तर डिव्हिजन नाही चेंज करता येत. मी जे आता तुम्हाला सांगितले हे डिव्हिजन आहेत आपले. तुम्ही ज्या डिव्हिजनमध्ये फॉर्म टाकलेला आहे तर तुम्हाला याच डिव्हिजनमध्ये राहावं लागेल. तुम्ही हे डिव्हिजन सोडून तुम्ही जाऊ शकत नाही. ठीक आहे, दुसऱ्या डिव्हिजनमध्ये जाऊ शकत नाही. तुमच्या डिव्हिजनच्या जागा जेवढ्या आहेत तेवढ्या तुम्ही तेवढ्यातच राहणार. ठीक आहे, तर तुमचे जे काही डाऊट्स असतील कमेंट सेक्शनमध्ये टाका. मी Q&Aचा सेपरेट व्हिडिओ बनवेन, कारण खूप सारे डाऊट येत आहेत. तर त्याच्या रिलेटेड मी सेपरेट आता Q&Aचंच सिरीज चालू करेन. तर तुमचे जे काही कमेंट्स असतील डाऊट्स ते कमेंट सेक्शनमध्ये टाका. तर मी DHS रिलेटेड काय पूर्ण डिटेल तुम्हाला सांगेन त्याच्यामध्ये.